रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखल-डोलवी परिसरात JSW कंपनीच्या 3 फेज प्रकल्प विस्तारीकरणाविरोधात शेतकरी, स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्रांचा प्रचंड एल्गार उसळलाय। या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून शेतकरी वर्ग, स्थानिक नागरिक आणि पुढच्या पिढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा देत रायगड जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी सर्वांनी लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले। 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाचा विरोध नोंदवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। शेतकऱ्यांचा आरोप आहे की JSW कंपनीमुळे आधीपासूनच वायू, जल, ध्वनी आणि भूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतंय। शेतीचे उत्पादन घटले, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, मृत्यूदर वाढलाय। नव्या प्रकल्पामुळे परिस्थिती अधिकच भीषण होणार असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। अनंत भुरे यांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी न पडता पुढच्या पिढ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी एकत्र या। आपली वडिलोपार्जित जमीन आणि निरोगी आरोग्यासाठी प्रकल्पाला हद्दपार करणं हाच काळाचा आदेश आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी कंपनीवर गंभीर आरोप करताना सांगितलंय की रोजगाराचं आमिष दाखवूनही प्रत्यक्षात परप्रांतीयांना काम मिळतंय, तर स्थानिक बेरोजगार, प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र वंचितच राहिलेत। त्यामुळे आता कुठल्याही फसव्या आश्वासनाला बळी न पडता एकजुटीने संघर्ष उभारण्याची वेळ आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पर्यावरण तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचा इशारा, या प्रकल्पामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, सजीव सृष्टी, जलचर आणि जैवविविधतेचे मोठं नुकसान होईल, नागरिकांवर दीर्घकालीन परिणाम होत असून पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ हवा आणि पाणी शिल्लक राहणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील लोक आता मोठ्या लढाईसाठी सज्ज झालेत। 22 ऑगस्टला होणाऱ्या जनसुनावणीला हजारो नागरिकांनी उपस्थित राहून सरकारला व कंपनीला ठाम संदेश द्यावा की रायगडकरांच्या जमिनी, पर्यावरण आणि भवितव्याशी कुठलाही तडजोड केली जाणार नाही। दादा, काय सांगाल? JSWचा विस्तारित प्रकल्प येतोय आणि 3 फेज प्रकल्पाची जनसुनावणी देखील आहे, काय आपली भूमिका आहे? आमची भूमिका स्पष्ट आणि रोखठोक आहे। शेतकरी म्हणून मी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन येत्या 22 तारखेला जो जनसुनावणी त्याला आम्ही प्रखरतेने विरोध करणार आहोत। त्याचं मूळ कारण म्हणजे JSW पासून होणारा प्रदूषण, JSW पासून होणारी प्रशासनाकडून किंवा JSW कडून होणारी आमची फसवणूक। हा नवीन येणारा प्रकल्प काही कामाचा नाही, काही संबंध नाही। आमची शेती वाचायला पाहिजे, आमची जमीन वाचायला पाहिजे, आमची घरं वाचायला पाहिजे, आमचं आयुष्य वाचायला पाहिजे। आयुष्यमान जर असेल तर माणसाचं जीवन आहे। या JSWच्या कंपनीमुळे विविध प्रकारचे आजार या ठिकाणी ह्या जनतेला होत आहेत। त्यामध्ये तुमचा श्वसनाचा, अस्थमाचा आजार असेल, त्यामध्ये मोतीबिंदूचा आजार असेल, त्याच्यामध्ये तुमच्या पोटाचे विकार असतील, कॅन्सरसारखा आजार असेल, त्याच्यामध्ये मूत्रपिंडाचे आजार असतील। हे भयानक प्रकारचे आजार या कंपनीमुळे आज लोकांना कळत नाही। कंपनीच्या बाजूने कितीतरी लोक आज बोलत आहेत, त्यांना काहीतरी पॉकेट मिळत असेल किंवा इतर काहीतरी प्रलोभनाला जे भुलून लोक कंपनीच्या बाजूने उभी राहत असतील, पण आम्ही शेतकरी म्हणून आज ठाम आम्ही कंपनीच्या विरोधात उभे राहतो। कारण त्याचा की ही आमची जमीन वाचायला पाहिजे, आमचा प्रकल्पग्रस्त जीवन, आमची गावं वाचायला पाहिजे, अन्यथा येणारा काळा भविष्य खूप मोठा घातक असणार आहे। हे प्रकल्प येतात, परंतु प्रकल्पाचा होणाऱ्या प्रदूषणावर, जीवनमानावर विपरीत त्याचा परिणाम होत असतो, हे कोणाला कळत नाही। आज पुढची पिढी आपल्याला शिव्या देईल की आमच्या आजापंजांनी ज्या जमिनी ठेवल्या होत्या त्या कवडी मोलाने आणि अशाच प्रकल्पाला शासनाने आणि प्रकल्पाने माती मारल्यात आणि त्याच्यामुळे सगळा आपला भूमिपुत्र विस्थापित होणार आहे। आपला आयुष्य हा जवळपास ह्या आजारानेच आयुष्य, आज तुमचे डोलवी, गडब, वडखल या ठिकाणी बघा मोतीबिंदूचे किती का तो हॉस्पिटल टाकलं आहे तिथं, त्याचं कारण आहे, त्यांना दाखवायचं आम्ही CSR खर्च करतो, परंतु आपल्या या प्रत्येकाच्या नागरिकाला ह्या भस्मासुरामुळं सगळं भस्म निघतंय। JSW म्हणजे भस्मासुरासारखी ही कंपनी इथे आलेली आहे, ते आम्ही भोगतोय, सहन करतोय। आणि त्याच्यामध्ये फेज 3 सारखा जर नवीन प्रकल्प येत असेल तर शेतकरी संघटनेच्या वतीने हा आमचा विरोध असणार आहे। तुम्ही प्रत्येक गोष्ट जीवाभावाच्या मनापासून जाणीवपूर्वक विचार करा की आम्ही सुखी समाधानी आहोत, आम्हाला गरज नाही प्रकल्पाची। लोक बोलत असतील प्रकल्प आल्यामुळे आम्हाला, अरे कसल्या नोकऱ्या, आज प्रकल्पग्रस्त बोंबलतात। तुम्ही झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार इकडची लोक सगळी कामं करतात, त्यांच्यासाठी तुम्ही कॉलन्या उभ्या करतात, आमच्या स्थानिकांना उभा करत नाही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये। अरे चाललंय काय? प्रशासन नाही लक्ष देत, इथं JSWची मॅनेजमेंट लक्ष देत नाही। तुमची कामं असली की ते गोड बोलतात। प्रत्येकाने लक्षात ठेवा, प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक जागरूक नागरिक व्हा आणि आपल्या ह्या प्रकल्पाला विरोधाला विरोध म्हणून दाखवायचा नाही, पण आमची जी हानी होते ती कधीच भरून निघणार नाही। त्याच्यामुळे आपल्या जमिनी वाचायला पाहिजे, आपली गावं वाचायला, आपली संस्कृती वाचायला पाहिजे, ह्याच्यासाठी जपा, अन्यथा ह्याच्यापुढं आपला सगळा आज भोपाळ्या का अवस्था झाली। आज तिकडे मला सकाळीच मी बातमी बघितली की तिकडे अमेरिके साईडला कुठेतरी काहीतरी स्टील प्रकल्पामध्ये मोठी आग लावून जीवितहानी झाली। हाच त्याची पुनरावृत्ती होणार आहे।
आज तुम्हाला वाटतं तुमच्या पुढच्या 10-15 वर्षानंतर भयानक परिस्थिती असणार आहे. तुम्ही ह्या धुळीचे डोंगर ह्या नदीमधून आमच्या प्रदूषण आमच्या शेतीमध्ये येतो आहे. आज शेतकरी काम करत असताना त्याच्या पायामध्ये जखम असेल तर त्या जखमेतून ती लोखंडाची कीस नाही तर कोकचा जो सोडलेला जो हे आहे पाणी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये तो आमच्या शेतकऱ्याच्या नाकातून जखमेतून जाऊन लॅप्टॉप पायरेसिससारखा किडनी फेल ब्रेन हॅमरेज यांसारखे आजार या कंपन्यांच्या ह्याच्यामुळे होतात प्रदूषण. आज मच्छीमार आमचा बांधव थकला आहे. मच्छीमार करू शकत नाही. प्रत्येक मच्छीला वास येतो आहे. मच्छी पण रोगराईच्या ह्याच्यामध्ये तडफडते आतमध्ये. ह्याच्यासाठी जर प्रत्येक नागरिकाने वेळेस जर ह्याचा आम्ही बोलतो म्हणून आमचा काही संबंध नाही. आम्ही विविध प्रकारच्या ह्या कंपन्यांच्या विरुद्ध आमचे लढे उभे केलेत. आम्ही गेलसारख्या कंपनीमध्ये नुकसान भरपाईसाठी लढा 14 वर्ष आम्ही जिंकला आहे. JSWच्या विरुद्धसुद्धा आमचा लढा चालू आहे. पाईपलाईनचा पाण्याचा असो किंवा इतर शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई आम्ही घेत असतो. आम्ही कधीही कुठल्या प्रबोधनाला बली पडलो नाही. त्यासाठी मी सगळे जनतेला आव्हान करतो की आपण पुढचा जर आपली पिढी जर व्यवस्थित जगायची असेल व्यवस्थित सुदृढ आणि व्यवस्थित जर जीवनमान जगायचं असेल तर मात्र तुम्ही या 22 तारखेला जनसुनावणीमध्ये हजर राहून आपला विरोध आणि आपल्या आज्यापंजाई ठेवलेल्या जमिनी वाचवायच्यात. आपल्या पोराबाळांचं आयुष्य आपल्या संस्कृती आपली गाव हे वाचवण्याची आज काळाची गरज आहे. धन्यवाद. दादा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या? JSWचा नवा प्रकल्प येतोय, शेतकरी आपण एकवटलेले आहात, काय आपली भूमिका आहे? नमस्कार, मी विश्वास म्हात्रे बोलतो, इथला स्थानिक शेतकरी, एक युवा शेतकरी म्हणून या भागात आम्ही सातत्याने काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून ही JSW कंपनी इथे आहे, परंतु अनेक प्रकल्प सादर इथं करत असताना त्यामधले काही नुकसान किंवा काही फायदे आहेत ते आमच्यासमोर येत नाही. आणि या अनेक नुकसान होत असतं. मग पाणी अडवलं जातं, मातीमुळं आणि केमिकलमुळं शेतीचं नुकसान होतं आहे. आणि अशामुळे मच्छी किंवा झाडं आणि या भविष्यात आता जो नवीन प्रकल्प येत आहे तो एवढा घाण आणि वायू प्रदूषित आहे की जेणेकरून आम्ही शेतकरी तर आता खाल बुंदाला टेकलेच आहोत, परंतु याच्यापुढं आमची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या कामगारांवर सुद्धा खूप मोठा संकट त्यांच्यावर येणार आहे. आणि म्हणूनच या आमची शेती सोजल आणि प्रामाणिक राहायला पाहिजे, हरित व्हायला पाहिजे, याकरिता आम्ही सगळे शेतकरी एके ठिकाणी जमलो. आणि असा जर अन्याय जर कंपनी मजुरी करून करत असेल तर सर्व शेतकरी या कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि त्यांना हा प्रकल्प नवीन होऊन देणार नाही अशी आम्ही सर्व शेतकरी इथे ठामपणे मागणी करतो आहोत. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.